परम आदरणीय बाबूसिंह महाराज, परम आदरणीय प्रेमसिंह महाराज, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार गोपछेडे, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, माजी आमदार अमिता चव्हाण, श्रीजा चव्हाण, किशोर देशमुख, अमर राजूरकर, आपल्या स्मारक समितीला दिशा देणारे डॉक्टर जाधव, त्याचबरोबर रोहिदास जाधव, राजेश्वरराव देशमुख, रामराव नाईक, राम जाधव, दिलीपराव सोमठाणकर, अप्पाराव राठोड, भगवानराव धंडवे, साई राठोड, गणपत पिट्टेवाड, विनोद चव्हाण, उत्तम चव्हाण, गणेश राठोड, रोहिदास जाधव, मोहन राठोड, संतोष चव्हाण, विनोद चिंचाळकर, लक्ष्मण इंगोले, साहेबराव सोमेवार, कैलास राठोड, नागेश जगदीश पाटील, रामचंद्र मुसळे. मित्र, आज नावं भरपूर आहे, परंतु अधिक वेळ आपला घेणार नाही. या जगन्नाथाच्या रथाला हात लावणारे सर्व आपण भाग्यवान नाईक, कारभारी, सरपंच, तांड्यातून, ग्रामीण भागातून आलेल्या माझ्या माता भगिनी, म्हणजे सर्व तरुण सहकारी बंधू भगिनी, आणि आपण सर्वांना प्रथम मी या ठिकाणी आपलं स्वागत करतो, आपलं अभिनंदन करतो, आणि आपल्या सेवेमध्ये मी सदैव आहे हे वेगळी सांगण्याची गरज नाही आहे. मला कल्पना आहे, गेल्या 4 तासापासून आपण या ठिकाणी आले आहात याची मला जाणीव आहे. बऱ्याच वेळेपासून आपणच नाही, आदरणीय महाराज सुद्धा बऱ्याच वेळेपासून या ठिकाणी आलेले आहेत. आपल्याला कल्पना आहे, आज साधारण भोकर तालुक्यामध्ये, भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये, भोकर तालुक्यामध्ये 926 कोटीच्या कामाचा लोकार्पण आणि काही ठिकाणी भूमिपूजन हे पार पडलेलं आहे. या भोकर तालुक्याला, म्हणजे मतदारसंघातल्या 3 तालुक्याला न्याय देण्याचा माझा प्रयत्न आहे. परंतु अविकसित, मागासलेला म्हणून ज्यावेळेस उल्लेख होतो त्यावेळेस भोकरला झुकतं माप दिलं पाहिजे, ही माझी प्रामाणिक भावना आहे. आणि दुसरा एक फार जवळचा संदर्भ असा आहे, ज्यावेळेस भोकर मतदारसंघामध्ये उमरी आणि बाकीचं क्षेत्र होतं, तर या भागाने माझ्या वडिलाला, म्हणजे शंकरराव चव्हाणांना इथून प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं होतं. हा मागचा इतिहास हा भोकरचा आहे. त्यामुळे 3 मतदारसंघात तालुके जवळचेच आहेत. मग ज्या ठिकाणी वाटतं थोडा अविकसित भाग आहे, मागासलेला क्षेत्र आहे, अधिकच करायची गरज आहे, त्यावेळेस भोकरला बरोबरीने आणण्याचा प्रयत्न माझा मनापासून राहिलेला आहे. माझे पत्रकार मित्र बसलेले आहेत, उद्या छापून देतील भोकरला जास्त, अर्धापूरला कमी. असं नाही आहे. अर्धापूरला तेवढंच आहे, मुदखेडला तेवढंच आहे, भोकरला थोडं जास्तीचं आहे. थोडंसं याकरता हा भाग थोडा तुलनात्मक विचार केला तर थोडासा कुठे मागे राहू नये. अनुशेष जो आहे, या भागातला अनुशेष जो आहे तो दूर झाला पाहिजे. अविकसित भागाला थोडंसं झुकतं माप दिलं पाहिजे. या प्रामाणिक, पण तिघालाही बरोबरीने आणलं पाहिजे. इथं कोणी जवळचा लांबचा विषय नाही आहे. 3ही बरोबरीने मध्ये चालले पाहिजे, ही त्याच्या मागची भूमिका आहे. मित्रांनो, आज सगळ्या जुन्या आठवणी मनामध्ये ताज्या झालेल्या आहेत. एके कालावधीमध्ये वसंतराव नाईक साहेबांची जुनी आठवण, राज्यामध्ये एकाच मंत्रिमंडळामध्ये नाईक साहेब 10 वर्ष मुख्यमंत्री होते, शंकरराव चव्हाण साहेब सुद्धा त्यांच्याबरोबर होते. हा जुना कालावधी मी स्वतः पाहिलेला आहे. वसंतराव नाईकांच्या बरोबरीला मी त्या ठिकाणी लहान मुलामुळे त्या ठिकाणी बसायचो, त्यांच्यावर
बोलायचो. एवढंच नाही, माझ्या राजकीय आयुष्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर सुधाकर भाऊंनी केली होती, नाईक साहेबांनी केली होती, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. विधान परिषदेचा 1992 ते 98 हा जो कालावधी गेलेला आहे तो सुधाकर नाईक साहेबांच्या आशीर्वादाने मला त्यांनी मंत्रिमंडळात सुद्धा स्थान दिलं, पवार साहेबांनी स्थान दिलं, त्यांनी मला MLC केलं सुधाकरराव नाईक साहेबांनी. त्यानंतर शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून मी काम केलेलं आहे. हे सुद्धा बरोबर जुना इतिहास मला सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे एक वेगळी आत्मीयता. रामराव महाराज असताना मला मी त्यांना भेटल्याशिवाय जात नव्हतो कधी. आजारी होते, मुंबईला यायचे, त्यांची माझी भेट व्हायची, आशीर्वाद द्यायचे. माझ्यासाठी भोकरला अनेक वेळा आले. आपण सर्वांना माहिती असेल भोकरला किती वेळा रामराव महाराज आले. आज नुसते आलेच नाही, खिशातून लिंबू काढून दिला, मग ठेव तुझा विजय निश्चित आहे म्हणून जायचे. एवढं प्रेम कोणाच्या नशिबात आहे. आज रामराव महाराज नसले तरी आम्ही एवढे कृतज्ञ नाहीत की त्यांना विसरू शकू. जन्मात कधी होणार नाही, जाईपर्यंत मला सांगितलं पाहिजे. एक प्रचंड प्रेम, एक प्रचंड विश्वास, एक प्रचंड पाठबळ, पाठिंबा, धार्मिक आशीर्वाद. ते म्हणायचे अशोकराव पुढे काम करा. वडिलांनी ज्या पद्धतीने या भागामध्ये लक्ष दिलं, महाराष्ट्राला लक्ष दिलं, त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा आमच्या समाजाला मदत करा. ही भावना प्रामाणिकपणे वेळोवेळी रामराव महाराजांनी बोलून दाखवलेली आहे. आणि त्यामुळे बांधिलकी आहे. जो आदेश त्यांनी दिला तो आजही शिरसावंत मानून तुमच्या बरोबर शपथ घेऊन सांगतो, प्रामाणिकपणे काम करायची भावना आणि भूमिका मागे होती आणि आजही आहे. आज आपल्या स्मारकाचं भूमिपूजन झालं. अनेकांना वाटायचं डॉक्टर जाधव म्हणाले साहेब आपण जागा दिली, पुढे काय सांगा. तर विश्वासच बसायचा नाही. पैसे देणार की नाही, काम होणार की नाही. लोक म्हणतात चव्हाण साहेब असंच काहीतरी बोलतात, असंच काहीतरी सांगतात. मित्र हो, 7 कोटी रुपये कशाला म्हणतात. हा GR आहे, सरकारचा आदेश 29 फेब्रुवारी 2024चा आदेश सरकारचा आहे, राज्य सरकारचा. तोंडी बोलत नाही, लेखी आदेश आहे, सरकारचा GR आहे, सरकारचा निर्णय आहे, सरकारची अधिसूचना आहे. 7 कोटी रुपये सेवालाल महाराजांचं हे भवन बांधण्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये नगरपालिकेला 3 कोटी, आपल्या भोकर नगरपालिके अंतर्गत संत सेवालाल महाराजांच्या सामाजिक सभागृहासाठी 7 कोटी रुपये आणि भोकर नगरपालिकेच्या इमारतीचं काम असे म्हणून टोटल भोकरसाठी 16 कोटीचा हा आदेश आहे. हा GR आहे. कोणाला पाहायचं असेल ते पाहू शकता, नेटवरून डाउनलोड करू शकता, वाटलं तर छापू शकता किंवा न छापा काय हरकत नाही. हा GR आहे गव्हर्नमेंटचा. आणि या 7 कोटी रुपये हे आपल्या कामासाठी दिलेले आहेत. परंतु मित्र मला सांगितलं पाहिजे, एवढं चांगलं काम होत असताना काहीतरी विघ्न निर्माण करण्याचं काम चालू असते. थांबवा, हे थांबवा, ते थांबवा, हे होऊ देऊ नका, ते होऊ देऊ. पत्रकारांना माहिती आहे, ते बोलत नाही, मी बोलत नाही. हे काम होऊ नये म्हणून काही लोकांना पुढे करण्यात आलेलं आहे. मला त्याची फिकर नाही आहे. जे आपण करतो सत्य करतो. हे काम होणार म्हणजे होणार आणि नियमाप्रमाणे होणार. म्हणजे होणार, नियमाप्रमाणे होणार. त्यामुळे तुम्हाला कोणतरी तांड्यावर येईल, कोणी सकाळी येईल, कोणी रात्री येईल. आता इलेक्शन आलेत ना, कोणी बकर घेऊन येईल. या बकऱ्याच्या भांडणात पडू नका बरं. हे बकर किती वेळ चालते बकर? 2 तास सकाळी संपतं बकर. या बकऱ्याच्या नादी लागू नका.
काही लोक बकरे वाटतायत, काही लोक पाकिट वाटतायत. हा कार्यक्रम चालू, हा थोडा चालू आहे, मला माहिती आहे. पण मला हात जोडून विनंती करायची आहे, रामराव महाराज शपथ घ्या, शिवराव महाराज शपथ घ्या आणि सर्व म्हणून काम करू, चिंता करू नका, तुमच्या तांड्याला काही कमी पडणार नाही. हे जे फिरतायत ना, हे सगळं ज्याला म्हणतो आपण आपल्या आठवडी बाजारासाठी, आठवडा बाजारमध्ये तुम्ही एखादी गोष्ट घेतली, कपडा घेतला, पांघरून घातला, अंगावर शेला घातला आणि घरी गेल्यानंतर एका धुलईमध्ये रंग जातो, त्याचा जातो की नाही. बऱ्याच वेळेस यात्रेमधली जी आपण दस्ती घालतो, ती यात्रेतली दस्ती ही 24 तास पण टिकत नाही. एक धुलाई गेली की कलर गायब. आणि मग दुकान शोधायला गेलो तर शुक्रवारी थाटलेलं दुकान मग केव्हा परत येईल हे सांगता येत नाही. माणूस गेलेला असतो, बाजार उठलेला असतो, माणूस गेलेला असतो. मित्र, आपलं पक्का आहे. अशोक चव्हाणांचं म्हणणं पक्क आहे, अशोक चव्हाणांची भूमिका पक्क आहे. अशोक चव्हाणांनी घातली दस्ती रंग पक्का आहे, न जाणार आहे. का तो प्रामाणिकतेचा त्यातलं भाग आहे. मला आमच्या महिलांचं अभिनंदन करायचंय. 1500 रुपये आले की नाही? 3000 रुपये आले असतील. 3000 रुपये आले की नाही? हात वर करा. आले की नाही? बघा बघा, आले की नाही? बघा बघा बघा. आज लाडकी बहीण योजना तुम्ही घाबरू नका, तुम्हाला मिळतील, चिंता करू नका. इकडे सगळे परेशान झाले, त्यांना काय आमचं काय. तुम्हाला बकरं पण देऊ आणि बाकी सगळं चिंता करू नका. इकडे माझ्या महिला भगिनीला राखी पौर्णिमेच्या अगोदर महायुती सरकारने 3000 रुपये 2 महिन्याचे दिले, बँकेत जमा झाले. बघा जरा, पण इकडे सांगू नका, ते काढून घेतील. म्हणजे काढणार नाही पण ऐकतील. बायकी बाय म्हणजे वर्षाला 18,000 रुपये, वर्षाला 18,000 रुपये मिळणार तुम्हाला. महिला भगिनीने तुम्ही फॉर्म भरले की नाही? बाकी काही फॉर्म भरले की नाही? लाडकी बहिणीचे फॉर्म भरले की नाही? भरले. फॉर्म भरले, 3000 रुपये आले. आणि पुढच्या काळात सुद्धा तुम्हाला वर्षभरामध्ये 18,000 रुपये दर महिन्याच्या 1500च्या हिशोबाने मिळणार आहे. काही कमतरता नाही. 46,000 कोटी रुपयातून तुम्हाला 1500 रुपये मिळतात. तुम्ही यांचे पैसे काढून घेऊ नका, त्यांना करू द्या बिचारा बायाला. बायकांची दिवाळी होऊ द्या, त्यांना खर्च करू द्या. तुम्ही दिलं तर चांगलं आहे, नाही दिलं तर आहेत का तर सक्षम आहेत स्वतःच्या पायावर. महिला बचत गट सक्षम करूया. महिला बचत आहे की नाही? महिला बचत गटवाला आहे की नाही? महिला इथं असतील ना, हात वर करा. महिला बचत गटवाला किती आहेत महिला? मला वाटतं की अजून नोंदणी करायची गरज आहे. जर अजून कोणाला महिला बचत गट स्थापन करायचे असते मला सांगा, नवीन महिला गट स्थापन करू आणि सरकारकडून पैसे द्यायला लावू तुम्हाला. ज्यांना कोणाला नवीन महिला बचत गट स्थापन करायचा असेल स्थापन करा. तुम्हाला महिला बचत गट देण्याकरता तुम्हाला मदत मी करेल. सरकारकडून, पालकमंत्र्याकडून बचत गटाला पैसे आपण देऊ, चिंता करू नका. तर बचत गट स्थापन करता येईल आपल्याला. आणि महिलांना 1500 रुपये नक्की मिळणार. वर्षाला 3 गॅस सिलेंडर फुकट. 3 गॅस सिलेंडर वर्षाला केव्हाही घ्या, फुकट तुम्हाला वर्षामध्ये. म्हणून मित्र, याचा उल्लेख मी केला यासाठी की अतिशय चांगल्या योजना आपल्या सरकारने आणलेल्या आहेत. आज या 7 कोटीच्या भवनामध्ये दोन्ही रामराव महाराजांचा पुतळा, सेवालाल महाराजांचा पुतळा, खाली बसायला हॉल, वर कार्यक्रमाला हॉल, 2 हॉल आहे, खाली आणि वर 2 हॉल करण्यात आले. सुंदर अशा प्रकारचं डिझाईन केलंय आणि काम 7 कोटीमध्ये होईल अशा प्रकारची अपेक्षा. कमी पडलं चिंता करू नका, अजून द्यायला लावू, फिकर करू नका, बिलकुल चिंता करू नका. 7 कोटी भरपूर झाली रक्कम, पण मला वाटत नाही अडचणी त्याच्यामध्ये येईल म्हणून. जीआरएम सगळं झालं आता. त्यामुळे आता
आपल्याला नक्की यातून मित्र काम करायचं आहे. पण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे मित्र. आज जसा पिंपळगावचा आपला काळढो, पिंपळढो, सुधा प्रकल्प हे प्रश्न सगळे मार्गी लागतायत. आता आपल्या भागामध्ये पाण्याचे प्रश्न आहेत, ते कशी कमी करतायत तो प्रयत्न आहे आपला. प्रकल्प झाला तर जवळपास 600 हेक्टरला पाणी मिळणार आहे पिंपळढो मधून. 600 हेक्टरला आपल्याकडे पाण्याचा प्रश्न आहे, मला माहिती आहे, मी नाही म्हणत नाही. आपली योजना आपण पाणी पुरवठा चालली, कामं काही थंड झाली मला माहिती आहे. त्याच्या मागे लागलो मी की पाणी पुरवठ्याच्या योजना तांड्यात सुद्धा पूर्ण झाल्या पाहिजेत म्हणून मागे लागलोय मी. पैशाची कमतरता नाही, गुत्तेदाराच्या मागे लागून ते प्रश्न लवकर झाले पाहिजेत, हा प्रयत्न माझा आहे. अपर पेरिंगच्या ग्रेड मध्ये सुद्धा ज्यावेळेस तांड्याला पाणी मिळत नाही, पाणी आटून जाते, विहिरीचं पाणी आटून जाते, तर ग्रीडच्या माध्यमातून तुम्हाला पाणी UPPचं पाणी सुद्धा तुमच्या पाणी पुरवठा योजनेला पूरक अशी योजना ही करण्यात आलेली आहे. दोन्ही कामं अशी होतील की आगामी काळामध्ये एवढंच नाही मित्र, पाण्यातच नाही तर माझ्या प्रत्येक तांड्यामध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते अजून झाले पाहिजेत, शाळा झाल्या पाहिजेत, समाज भवन झाले पाहिजेत. हा प्रश्न मला नक्की त्याच्यामध्ये मार्गी काढणार. तू चिंता करू नका. पुढच्या 5 वर्षाचा जो कार्यक्रम माझ्या डोक्यामध्ये आहे. आता मी खासदार आहे, गोपछेडी खासदार आहेत, चिंता करू नका. तुम्हाला पैसे कमी पडणार नाही, तांड्याला दिल्याशिवाय मी राहणार नाही, हे मला मुद्दा या ठिकाणी सांगितलं पाहिजे. मग थोडा विश्वास ठेवा. तुमच्याकडे बरेच लोक येतील आता या 2 महिन्यात, भरपूर लोक येणार आहेत. यू करेंगे असं करू तसं करू, याचं कोणाचं ऐकू नका. विश्वास फक्त एका माणसावर ठेवा आणि तो म्हणजे अशोक चव्हाणावर विश्वास आहे, तो कायम ठेवा. माझं म्हणणं एवढंच आहे. दुसरे फक्त बकरे आणतील आणि मग जातील आणि बकऱ्याची वसुली करेल, नंतर येतील परत, लावा पैसे लावा मी वापस. म्हणून मला विनंती करायची आहे, अशा या लोकांच्या मागे न लागता आपल्याला सगळी विघ्न पार करायची आहेत आणि विघ्न पार करून माझ्या तांड्यातल्या राहणाऱ्या माझ्या माता भगिनी, तांड्यातल्या राहणारे तरुण माझे सहकारी, मग तरुण मित्राच्या हाताला काम द्यायचं आहे. रोजगार मेळावे आपण घेऊ, आगामी निवडणुकीनंतर रोजगार मेळावे घेऊ आणि आपल्या तांड्यातलं काही ना काही नोकरी लागलं पाहिजे की माझी भूमिका नक्की राहणारी जाईल. काय सांगायचं मला सांगायचं आहे. प्रश्न आहे आजच्या काळाचा प्रश्न आहे, रोजगार मिळाला पाहिजे आणि त्या रोजगारासाठी नक्कीच तांड्याला प्राधान्य द्यायची माझी भूमिका राहणार आहे, मला सांगितलं पाहिजे. मित्र, मी अधिक वेळ मी घेत नाही. आता फक्त आपल्याला गिरीश महाजन साहेबांचा आणि आदरणीय महाराजांचा 2 शब्द ऐकायचे आहेत, त्यामुळे अधिक वेळ घेत नाही. आपल्या सर्वांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराव. स्पेशली माझे नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर यांचं इथं संत सेवालाल स्मारक समितीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात येईल. प्लीज. यानंतर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीजी महाजन साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. साहेब, आपण ग्रामविकास मंत्री असल्यामुळे भोकर मतदारसंघ म्हणा, नांदेड जिल्हा म्हणा, खूप तांडे छोटे आहेत. या ग्रामपंचायत तुटल्या पाहिजे. या की सर. व तसेच एक पीक पाणी तुटल्यामुळे काही लोकांना अनुदान जमा झालं नाही, ते पण भेटलं पाहिजे. बोला सेवालाल महाराज की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित परमपूजनीय, ज्यांचा आशीर्वाद माझ्या वैयक्तिक पाठीशी नेहमी असतो, असे बाबूसिंगजी महाराज, आदरणीय प्रेमसिंगजी महाराज, आपल्या या नांदेड जिल्ह्याचे, आपल्या मतदारसंघाचे भाग्यविधाते, आपले लाडके नेते माननीय अशोकरावजी चव्हाण, नव्यानेच खासदार झालेले आमचे मित्र खासदार डॉक्टर गोपछेडे, त्या ठिकाणी उपस्थित
आमचे मित्र आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमच्या वहिनी साहेब अनिताताई चव्हाण, मान्य अमरजी राजूरकर, आमच्या ताई श्री जया चव्हाण, डॉक्टर उत्तम जाधव, किशोरजी देशमुख, NCPचे युवा मोर्चाचे पदाधिकारी राजेशजी देशमुख, अधिकारी या ठिकाणी आहेत. आमच्या मिनलताई आहेत, त्या जिल्हा परिषद CO आहेत. या ठिकाणी अविनाश कुमार आहेत, त्याचा नवीन SP आपल्याकडे आलेले आहेत. बोरगावकर आहेत, ॲडिशनल कलेक्टर ते या ठिकाणी आहेत. अतिशय एका चांगल्या कार्यक्रम मला या ठिकाणी उपस्थित राहता आलं. संत सेवालाल महाराज आणि रामरावजी महाराज यांचा स्मारक. बेजाव से बेजाव बापू बोल रहे थे, 1 मिनट बेजाव नहीं बापू हात हलावत एवढी देखो बेजाव 1 मिनिट बेजाव. मोठं साहेबचं महाराष्ट्रात यायचं एक 5 मिनिटं थांबवा बापूर भाषण आणि 5 मिनिट करत 5 तास झालं त्याला बसून ठेवलं आपण इथे. 5 मिनिटं आता अंत झालेला आहे. तो काही योजना घोषित करी आपण उशीर झालेला आहे. शांत राहू. आपल्याला जायचंय, मलाही जायचंय. आपल्या सगळ्यांचे जेवढे झालेत का? जेवढे झालेत? मी सकाळचा उपाशी आहे. चव्हाण साहेब आम्हाला उपाशीच फिरवत आहेत. सकाळपासून जवळपास 15-20 ठिकाणी उद्घाटन आहेत, भूमिपूजन आहेत. ते करत करत आता पहिल्यांदा तेवढी कॉफी मी घेतली पाण्याबरोबर आणि म्हणून आम्हालाही जेवणाची घाई आहे. जास्त वेळ मी या ठिकाणी बोलणार नाही. पण निश्चित एक मला गोष्ट सांगावी लागेल. आपला समाज हा जसा नांदेडमध्ये आपल्या या मतदारसंघामध्ये चव्हाण साहेबांच्या, तसा माझ्या मतदारसंघातही मोठ्या प्रमाणात आहे. मला वाटतं तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जवळ 30-40 हजार मतं माझ्याही मतदारसंघामध्ये, जामनेर मतदारसंघात, जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्या समाजाची. आणि गेल्या 30-35 वर्षापासून मी आता 35 वर्षाला निवडून येतोय. भाजपमध्ये सगळ्यात सिनियर आमदार आहे मी. सतत कॉलेज सोडल्यापासून 1दा 2दा 3दा 6 वेळा आपल्या समाजाचे आशीर्वाद माझ्या पाठीशी तिचे खंबीरपणे उभे आहेत. 90% मतदान माझ्या मतदारसंघामध्ये आपले समाज त्या ठिकाणी मला करतोय, आपले कार्यकर्ते मला करतायत. आणि म्हणून माझ्यासारखा एका सामान्य शिक्षकाचा मुलगा अतिशय छोट्या समाजाचा आहे. गुजर समाज 3000 मते माझ्या समाजाची. पण 6व्यांदा सुरुवातीला एकदा गावाचा सरपंच होतो. जामनेर सर्वात मोठी ग्रामपंचायत महाराष्ट्रातली. तिथे सरपंच झालो आणि 6 वेळा सतत आमदार झालो. छोटी गोष्ट नाही आहे. माझी बायको 6 वेळा, 3 वेळा जिल्हा परिषद सदस्य, 3 वेळा नगराध्यक्ष त्या ठिकाणी आहे. एवढं प्रेम आपल्या समाजाने आम्हाला दिलेलं आहे. चव्हाण साहेब हा समाज अतिशय कष्टाळू आहे, मेहनती आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये ऊस तोडीला बाहेर जात असतो. वीट कामगार, वीट थापायचं काम त्या ठिकाणी करत असतो. छोटे मोठे अल्पभूधारक शेतकरी आहे, शेतमजूर आहे. पण प्रामाणिक असा समाज आहे. दिलेला शब्द पाळणार असा समाज आहे. एकदा शब्द दिला की तो कधी मागे घेणार नाही. कारण आम्ही संत सेवालाल महाराजांचे अनुयायी आहोत. आणि म्हणून तुमच्या आशीर्वादामुळे आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी मोठे झालेले आहेत. आणि सर्वप्रथम या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आज काय दिलं काय नाही दिलं याचा जर विचार केला तर आपण बघा, आदरणीय बाबूसिंगजी महाराज या ठिकाणी बसलेले आहेत. पोरादेवी जी आपली काशी आपण तिला म्हणतो बंजारा समाजाची, आपलं श्रद्धास्थान, प्रेरणास्थान त्या ठिकाणी आहे. आणि त्या ठिकाणी आपण जवळपास 650 कोटी रुपये 650 कोटी रुपये म्हणजे 550 कोटी रुपये पोरादेवीच्या स्मारकाला, मंदिराला आपण त्या ठिकाणी दिले. 150-120 कोटी रुपये मला वाटतं आपण महाराज त्या ठिकाणी नगारासाठी दिलेत. 120 कोटी त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि जवळपास 650 कोटी रुपये मला वाटतं हे राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा झालं की एका समाजासाठी एवढा मोठा निधी हा कुठल्या सरकारने या ठिकाणी दिलेला आहे. माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेला आपण त्या ठिकाणी पोहोचले. आता मी या खात्याचा मंत्री झालो आहे आणि या खात्याच्या माध्यमातून एवढा मोठा निधी आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे. या मागचं कारण हेच आहे की हे आपली काशी आहे, हे आपलं श्रद्धास्थान आहे. आपण ज्याच्यावर श्रद्धा ठेवतो, ज्याच्याकडून प्रेरणा घेतो त्या सेवालाल महाराजांची भूमी आहे. आणि म्हणून आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. तिथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे, तिथे आपण साहित्य संमेलन करतोय, साहित्य ठेवतोय, आपली पुस्तकं त्या ठेवणार आहेत. त्यातून आपण वाचन केलं पाहिजे, आपला इतिहास आपल्याला कळायला पाहिजे, आपले पूर्वजांचा पराक्रम आपल्याला कळायला पाहिजे. ही त्या मागची भूमिका आहे. आज आपला समाज
हे निश्चित मला सांगावं लागेल की देशाच्या स्वातंत्र्यामध्ये मोठं योगदान हे आपल्या समाजाचं त्या ठिकाणी होतं. स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांनी प्राणांची आहुती आपल्या समाजाच्या लोकांनी त्या ठिकाणी दिलेली होती आणि म्हणून आपल्या समाजासाठी काही कमी पडू द्यायचं नाही ही भूमिका आमच्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. आज चव्हाण साहेब त्यांनी आपल्यासाठी 7 कोटी रुपये, आता खरं म्हणजे तुम्ही 7 कोटी दिल्यामुळे मला सुद्धा माझ्या मतदारसंघात एवढीच जनसंख्या आहे, एवढेच लोक आहेत, एवढेच समाज बांधव आहेत. आता मला सुद्धा कारण व्हॉट्सअपवर ते लगेच पोहोचते इकडून तिकडे मला सुद्धा विचारणार आहेत की आपण तुम्ही तिकडे 7 कोटी दिले आपल्याकडे पण 8 कोटी घ्या. आता मला 2-4-5 दिवसामध्ये तरी गोष्ट करावी लागणार आहे की आपल्याकडे पण 8 कोटी रुपये दिले आपण म्हणून सेवालाल महाराजांच्या स्मारकासाठी ते मला त्या ठिकाणी करावं लागणार आहे. पण पहिल्यांदा सुरुवात चव्हाण साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे. एक वारसा त्यांना आहे. शंकरराव चव्हाण यांची कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे आणि त्यांच्या सान्निध्यात चव्हाण साहेब मोठे झालेत. मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेलं होतं. आता आमची तिसरी पिढी श्री जयाताई शंकररावच्या कुशीत मोठी झाली. साहेबांच्या सान्निध्यामध्ये त्यांच्या मार्गदर्शनामध्ये ती तयार झालेली आहे आणि पुढे येणाऱ्या 2 महिन्यामध्ये ती आपल्या समोर या ठिकाणी आपली मुलगी म्हणून येणार आहे. तिसरी पिढी आपली या ठिकाणी येणार आहे आणि मग कामाच्या बाबतीमध्ये इथे हैगज नाहीये. मी सकाळी सांगितलं मागच्या गावाला तिथे धरणाचं त्या ठिकाणी आम्ही भूमिपूजन केलं. म्हटलं एवढ्या मोठ्या प्रमाणात जवळपास 1000 कोटी रुपयांच्या कामाची सुरुवात आम्ही या ठिकाणी केलेली आहे. लोकार्पण आम्ही करतो. मी म्हटलं मी मंत्री असून माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा एवढा पैसा मला देता आला नाही. तेवढा पैसा तुम्ही या ठिकाणी आणलेला आहे. मला लोक असतील माझ्या मतदारसंघात तुम्ही 1000 कोटीचे उद्घाटन तिकडे करतात, भूमिपूजन करतात आणि आपल्या मतदारसंघात काय आणि म्हणून माझी चव्हाण साहेबांमुळे थोडी पंचायतात झालेली आहे हे निश्चित मला मान्य करावं लागेल. हे मी मागच्या सभेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं. पण फॉलोअप करणारा नेता कसा असला पाहिजे, पाठपुरावा कसा केला पाहिजे, सर्वसामान्य माणसाला न्याय कसा दिला पाहिजे हे चव्हाण साहेबांकडून या ठिकाणी शिकलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा असंच चांगलं काम आमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, मतदारसंघात निश्चितपणे करू हे मी हमखासपणे या ठिकाणी सांगतोय. जास्त वेळ मी आपल्या घेणार नाही, खूप वेळ झालेला आहे. अनेक लोकांना त्या ठिकाणी म्हणजे घरी जायचंय, महिलांना घरी जायचंय, अनेक कारण त्या पण तो जास्त वेळ आपल्या ठिकाणी घेणार नाही. निश्चित आपले आभार मोठ्या ठिकाणी मानेल. आपण मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी आलात, उपस्थिती दिली, इतक्या वेळेपर्यंत बसलात, पण आपल्या काही मागण्या मला या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे. आपण तांड्याला ग्रामपंचायत